मित्रांनो, आज जे मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं चांगलं मैदान जे आहे ते पार पडलं, परंतु जे लाईव्ह चालू असतं त्याच्यामध्ये कमेंट्स चालू असतात. अतिशय खूप वाईट कमेंट्स आज खूप लोकांनी केल्या बकासूरला आपल्या. आणि काय झाले, एक मनाला खूप वाईट वाटलं मित्रांनो. अशा वाईट कमेंट पडत होत्या बकासूर ज्यावेळेस हारला सेमीला. आणि एक कमेंट करण्याला एक विनंती आहे मित्रांनो, का तुम्ही अशा चुकीचं कमेंट करताय? काय तुमचं आणि बकासूरचं काय असं आहे की एवढं तुम्ही असं का त्याच्यावरती राग दाखवताय नंदीवरती? असं नका बोलू मित्रांनो. कमेंट तुम्ही चुकीच्या नका करू. तुमच्या खरंच पाया पडतो, तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव आहे. आणि एक चॅनलवाल्यांनासुद्धा एक विनंती करतो, तुम्ही ते कमेंट्स ऑफ करा. लाईव्ह चालू असताना काय होतं, खूप खूप वाईट कमेंट्स असतात मित्रांनो. आज सगळ्यांना माहिती आहे का, मी रोखठोक बोलणार माणूस आहे. अगदी मलासुद्धा कमेंट्स वाईट येतात, परंतु काय असं होतं, मी त्या डिलीट करतो आणि तर मी चॅनल ब्लॉक करतो त्यांचे. काय होतं अशानं, काय होतं, एक मनामध्ये थोडंसं वाईट, म्हणजे तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या नंदीविषयी की आपल्या नंदीला एवढे लोक वाईट बोलतात. आणि शेवटी कसं होतं, टार्गेट लोक आशेनं काय होतं, बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक खुनशाखुनशी चालू होतात. एक दुसऱ्या नंदीविषयी मनामध्ये राग येतो की असा नंदी तसा नंदी, आपल्या नंदीला नावं ठेवतात, त्या नंदीला का नाव ठेवत. म्हणजे असे वाईट कमेंट करणाऱ्या लोकांना थोडंसं जरा मी जे कोण चॅनलवर असतील त्यांनी एक असं करायला पाहिजे की जे वाईट कमेंट असतात त्यांनी डिलीट लगेच केले पाहिजे त्या ठिकाणी, किंवा त्यांचा चॅनलसुद्धा ब्लॉक केला पाहिजे. अशा चुकीच्या कमेंट करताना थोडंसं काय होतं, मनाला लागतात थोड्याशा. मला आज खूप वाईट वाटलं. परंतु मी तो व्हिडिओ काढणार होतो, पण तो मैदान चालू असल्यामुळे मी गटाचे सेमीचे निकाल सांगतो, फायनलचे निकाल, त्याच्यामुळे माझी गडबड होती. म्हणलं संध्याकाळी सेपरेट जो आहे तो व्हिडिओ जो बनवा. चुकीच्या कमेंट करणाऱ्या आता शेवटी हो का, काय होतं मित्रांनो, तुमच्याकडे कसं असतं, घरी बसणारे खूप असतात. अगदी मी घरी बसून व्हिडिओ बनवतो, परंतु कसं असतं, एखाद्या मनाला ठेच लागेल अशा व्हिडिओ नसतात आपल्या. आणि काही लोक म्हणतील की आता हे बकासूरच्या व्हिडिओ बनवतो आणि बाकीचेसुद्धा नंदी पाळणार आहेत, शेवटी का त्यांचेसुद्धा मी नावं घेतो, त्यांचेसुद्धा व्हिडिओ बनवतो. आता ज्या बैलगाडा शर्यत क्षेत्राला देव म्हटलं जातं त्याचे व्हिडिओ तर बनलेच पाहिजे मित्रांनो. आणि परंतु असं बाकीच्या सगळ्या नंदीच्या आपण गोरगरिबाच्यासुद्धा मुलाखत घेतो. आणि मित्रांनो, कधीही आपण कुणाच्याही नंदीला नावं ठेवत नाही. आणि कसं होतं, प्रत्येक नंदीविषयी आपल्या मनामध्ये प्रेम आहे आणि प्रेम राहीलच. परंतु वाईट कमेंट करणाऱ्यांना एकच विनंती, तुम्ही अशा चुकीच्या कमेंट करू नका. आणि खास करून कुणालाच करू नका. अगदी हो का, तुम्ही मला शिव्या द्या, तुम्ही कमेंट्समध्ये मला देता. माझ्याकडे चांगले फॅन्स आहेत, ते सुद्धा मला कमेंट देतात, चांगले कमेंट्स करतात. चांगली लोक माझे आहेत सबस्क्रायबर, ते सुद्धा मला चांगले कमेंट्स करतात. वाईट लोक वाईट कमेंट्स करतात, त्यांचंसुद्धा मनापासून आभार आहे. चांगले लोक करतात, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. प्रत्येकाचे विचार चांगले असतात, वाईट असतात, परंतु नंदीविषयी मला नाही ते खपणार नाही आहे मित्रांनो. नका असं करू. जे कोण असतील फेक अकाउंट काढणारे, फेक आयडी असणारे, ते काय करतात, स्वतःचं नाव असं ठेवणार, नाव लपवतात आणि दुसऱ्याचं नाव टाकणार, बैलाचं नाव टाकणार, असं करणार तसं करणार. मला माहिती आहे, असं काय करू नका मित्रांनो. तुम्हाला खरं सांगतो, लई जीव आहे आपला बैलांवरती. आणि खास कर बकासूरवरती तर तुम्ही अशा टीका करूच नका. बाकीच्या बी नंदींना करू नका, परंतु मनाला लागतात माणसं त्या नंदीविषयी खूप प्रेम करतात. प्रत्येकाचा एखादा गोरगरिबाचा नंदी असू द्या, तो काय होतं एवढं कुणाला माहीत नसतं, उजाड्यामध्ये नसतो, कुठेतरी फायनल हे मिळवलं असतो. परंतु बकासूर वारंवार फायनलमध्ये असतो, गुलालात असतो, परंतु त्याला का टार्गेट करतायत लोक हेच मला काय समजेना. परंतु असं चुकीच्या आणि वाईट कमेंट करू नका मित्रांनो. तुम्ही एक चांगल्या कमेंट्स करा, तुम्हाला लोक चांगले म्हणतील. तुम्ही वाईट केले तर तुम्हाला वाईटच म्हणणार. आणि मनामध्ये खूप विचार वाईट येतात, म्हणजे का आपल्या बैलाबद्दल का असं म्हणजे बोललं जाते. एक लाईव्हवाल्यांना एकच विनंती आहे की ते कमेंट्स चुकीचे येत आहेत, तर थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या कमेंट चालवत राहत आहेत लाईव्हमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं काय होते, दुश्मनी पैदा होते, बाकी काय नाही. काय होतं मग, बकासूरला जर एखाद्यानं कुणी एखाद्या वाईट कमेंट केला, मग आपले फॅन्स असतात ते अशी एकामेका त्यांना पण शिवाय देतात. मग ते सुद्धा फॅन्स असे म्हणजे काय ना काहीतरी बोलत राहतात, वाढत जातं ते. त्यामुळे ते कुठंतरी थांबलं पाहिजे असं मला वाटते. एवढीच विनंती. पुन्हा एकदा 3ऱ्या-4थ्या वेळा सांगतो की लाईव्ह चालू असताना थोडंसं कमेंटकडे ध्यान दिलं पाहिजे. ती कमेंट डिलीट केली पाहिजे किंवा ते लाईव्ह कमेंट्स ऑफ केल्या पाहिजेत असं बी वाटते. बघूया, चला शेवटी का जे सांगायचं होतं ते सांगितलं मी. बकासूर बाबतीत असं घडलं की खूप लोकांनी वाईट कमेंट केल्या. बकासूर हल्ला त्यावेळेस मी सगळं बघत होतो लाईव्ह, पण बोलता येत नव्हतं. म्हटलं संध्याकाळीच बोलावं. ठीक आहे, असो. आणि आज मैदान चांगलं पार पडलं. आणि त्या मैदानामध्ये आज लाल बादशाह आणि देवाबाईनं VIP देवाबाईनं यानं 1 नंबर मिळवला. त्यांचं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बी ठिकाणचं मैदान झालं कोंडावळी मोशी, त्या ठिकाणी कोण जिंकला तर कमेंट्समध्ये सांगा.
आणि पिथरीलावरती एक मैदान चालू होतं त्यामध्ये बी कोण जिंकला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.